जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024च्या बद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. जे की मी एक्झाम देऊन आलेलो आहे 19 तारखेला मुंबईमध्ये, जे की मी रायगडमध्ये फॉर्म भरलेला होता. आणि एक्झाम सेंटरवर काय काय झाले मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. तर चला, खूप मित्रांनी आपल्या कोणी रायगड, अहमदनगर, सांगली, चंद्रपूर, मुंबई, सातारा, पुणे, रत्नागिरी अनेक डिस्ट्रिक्टच्या ह्या जागा होत्या मित्रांनो, पण फॉर्म भरले, कोणाचा काही फायदा झाला नाही. तुम्हाला तर माहिती आहे चंद्रपूर वगैरे कशी लिस्ट लागलेली आहे. आणि लिस्ट ते डायरेक्ट लावताय, काय मार्क वगैरे काही देत नाही आहे. कोणाला किती मार्क पडले आपल्याला माहिती आहे, काय चालू आहे हे सगळं काय ओपनली चालू आहे. आणि तुम्ही एक्झामवर गेले असाल तर तुम्ही बघितलं असाल एक्झाम किती स्ट्रिक्ट झालेली आहे, एकदम स्ट्रिक्ट झालेली आहे. IBPS पण अशी एक्झाम घेत नाही, अशी स्ट्रिक्ट एक्झाम झालेली आहे. त्याच्यानंतर TCS कंपनी पण एवढी स्ट्रिक्ट एक्झाम घेत नाही, तेवढी स्ट्रिक्ट एक्झाम झालेली आहे. मित्रांनो, मी गंमत करतोय कारण एक्झाम स्ट्रिक्ट झालेलीच नाही आहे. सेंटरवर गेल्यानंतर माझ्या असे लक्षात आले, हे सेंटरमध्ये तुम्ही इथं काही चेकिंग वगैरे काही झालेली नाही मित्रांनो. सेंटरवर गेल्यावर फर्स्ट टाईम मी बघितले तर एक 2-3 मुलं होते एक्झाम घेण्यासाठी, जे नवीन होते, अनुभव वगैरे काही नव्हता. बस एक मशीन होती चेकिंगसाठी, बस लांबून असं चेक केलं. त्याच्यानंतर तुम्ही जा वर फर्स्ट फ्लोअरला, नंतर बॅगी घेऊन जा, वर ठेवा, असं असं वगैरे. त्याच्यानंतर स्ट्रिक्ट तर काहीच नाही, कारण आपल्याला माहिती आहे आजकाल किती फ्रॉड चालले. एक्झाम तरी स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे, कारण मुलांच्या खूप मनात क्वेश्चन आहे की ही एक्झाम कशी चालू आहे आणि रिझल्ट कसे येत आहे. तुम्हाला तर माहिती आहे निकाल कसा लागतो आहे. आपण फॉर्म भरून काहीच फायदा झाला नाही, आपली फीस गेलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती त्याच्यात काय चालू आहे सगळ्यांना ओपनली माहिती आहे, पण कोणी काय करू शकत नाही. पण एक आवाज मुलांनी उचलायला पाहिजे की एक्झाम झाली, त्याच्यानंतर तुम्ही मार्क दिला पाहिजे. आणि तुम्हाला पॉईंट सांगायचं राहिला की एक्झाम सेंटरला गेल्यानंतर थोडंसं असे लक्षात आले की इथंच काही चेकिंग वगैरे नाही. अर्धे मुलांना तर कॉम्प्युटर वगैरे बंद पडलेले भेटलेले होते. आमच्या हॉलमध्ये 30 कॅम्प्युटर होते, त्याच्यातून तर 7-8 पेशी तर बंद पडले, मधूनच बंद पडले. कोणाचं स्टार्ट बटन दाबत नाही, कोणाचं नेक्स्ट होत नाही आहे. खूप प्रॉब्लेम आले मुलांना. आणि एक एक्झाम सेंटरवर एक होता फक्त, तो सांगायचा असं असं करा, ते करा. चेकिंग वगैरे तर झालीच नाही मित्रांनो. तुम्ही हॉल तिकीट तर चेक केलेच नाही कोणी. त्याच्यानंतर तुमचे आयडेंटिटी कार्ड पण व्यवस्थित चेक झालं नाही. बस तिथून गेटवरून सोडलं, जावा. कोणी जाऊ शकतं, कोणी जागेवर, कोणी कुठं पण बसा, असं काय नाही तुम्ही ह्या PCवर बसा. काय मॅनेजमेंट वगैरे काहीच नव्हतं मित्रांनो, एकदम ढिल्लं मॅनेजमेंट. अशानं एकदम पहिलेच घोटाळे चालू आहे, त्याच्यानंतर हे घोटाळे. कारण आपल्याला तर माहिती आहे पेपर मुन्नाभाई MBBS वाले कसे करतात, त्याच्यानंतर काय काय चालू आहे. त्याच्यासाठी थोडं स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे मित्रांनो, नाहीतर फॉर्म भरून फायदाच काय. तरी तरी एवढं लूज झालं, आधार कार्ड वगैरे व्यवस्थित चेक झाले नाही. त्याच्यानंतर ते तर जाऊ द्या, लिस्ट पण आता कशी लागणार आहे आपल्याला माहिती आहे. चंद्रपूरची वगैरे लिस्ट कशी लागलेली आहे डायरेक्ट तुम्ही बघू शकता. तर ह्या लिस्ट कशा लागणार आहे, अशा आपण करूनच फायदा नाही आहे. मुलांचे खूप चांगले एक्झाम गेलेले, पण तर मुलांचे नाव येणं दूर काहीच होऊ शकत नाही. चला थोडंसं आपण खाली बघूया. थोडंसं हे बघा, महावितरण कनिष्ठ सहाय्यक लेखा परिषद घोळ, असे घोळ भरपूर होत आहे मित्रांनो. तर कसं झालेलं आहे याच्यात घोळ बघू शकता. परीक्षार्थींचा निकालानंतर आक्षेप, न्यायालयात जाण्याची तयारी. जसं हे आपली भरती आहे तसंच यांनी ॲक्सेप्ट घेतलेला आहे. कसा मित्रांनो थोडक्यात आपण बघूया. हे बघा, मी झूम करून दाखवतो तुम्हाला थोडंसं. हे बघा इथं अमरावती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कनिष्ठ सहाय्यक लेखा परीक्षेच्या निकालामध्ये घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 15 जानेवारी या परीक्षेला निकाल जाहीर झाला. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची केवळ नावे जाहीर केली आहेत. हां मित्रांनो, नावे, हे बघा नावे. तर आपली पण जी भरती आहे त्याच्यात फक्त नावे देत आहे मित्रांनो. जर कोणाला याच्यात घोळ वाटत नाही तर नावे कशाला द्यायची. तुम्ही निकाल लावा, प्रत्यक्ष कोणाला किती मार्क आले ते दाखवा. कारण सेंटरला आपण एक्झाम देताना आपण बघितलं मुलांचे स्टार्ट बटन दाबत नाही, प्रिव्हियस बटन दाबत नाही. तर खूप प्रॉब्लेम आलेले आहे. त्यांनी नाही म्हणून एक्झाम घेतलेली मित्रांनो. एकदम लूज कंडिशनमध्ये एक्झाम झालेली आहे. एवढी स्ट्रिक्ट एक्झाम व्हायला पाहिजे मित्रांनो, तर आपल्याला विश्वास बसेल की खरंच हां एक्झाम झालेली आहे. ते तर असे होते, कोणी या कोणी जा, काय प्रॉब्लेम नाही. मधून तुम्ही वॉशरूमला गेले तरी काय प्रॉब्लेम नव्हता. वॉच चेक केली नाही, अंगाला हात लावले नाही, कुठं चेक केले नाही. जसे TCS एक्झाम घेते, IBPS घेतली तशी एक्झाम घ्यायला पाहिजे मित्रांनो. तर घोळ का आपण मानणार नाही, हे घोळच झालेला आहे. खूप मुलांची लूट झालेली, कारण चलनमध्ये खूप मुलांचे पैसे गेलेले मित्रांनो. माझेसुद्धा मी फॉर्म भरला आणि रायगडला फॉर्म भरून सेंटर पुणे घेतला होता. त्याच्यानंतर सेंटर लागला मुंबईला. इतकं 1-2 दिवस काम सोडून, ऑफिसचं काम सोडून आपण जायचं, परत एक्झाम द्यायची. खूप मुलांचे प्रॉब्लेम झालेले आहे, खूप मुलांनी एक्झाम दिलेली नाही आहे. तर मुलं म्हणतात
मी 1-2 मित्रांना विचारलं एक्झामला जाणार आहे का, ते म्हटले नाही आपल्याला माहिती आहे काय होणार आहे. त्यासाठी बघा मित्रांनो थोडंसं आपल्याला बघावं लागेल. हां चला, इथं बघा नावे जाहीर केली आहेत, परंतु त्यांच्या किती गुण मिळाले या संदर्भात माहिती येण्यास आली नाही. त्यामुळे निकालावर आक्षेप घेत विद्यार्थी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे मित्रांनो. तर मुलांना हे करावं लागणार आहे का, नाईलाज आहे. कारण मुलांच्यावर कंडिशन तशी आलेली आहे मित्रांनो की आपण एक्झाम देतो आणि मार्क उघडकीस येत नाही, बस ते देतात नाव लिस्ट तर कोणी पण देऊ शकतं, पण आपल्याला कशावरून समजायचं की हे मुलंच एकदम हुशार आहे आणि यांचं नाव बरोबर आहे. मान्य करणारच नाही कोणी पण. चला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ डिसेंबर 2023 कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तर मित्रांनो हे माझं न्यूजपेपर दाखवण्याचा उद्देश असा आहे की यांनी जसा आक्षेप घेतला तसा आपण पण घेऊ शकतो, कारण आपण फॉर्म भरलेला आहे, चलन भरलेलं आहे, पण यांनी पण मार्क दिला पाहिजे. तर मी रायगडची गोष्ट करतोय, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरला आणि तुमचा पेपर कसा गेलेला मित्र, प्लीज कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की सगळीकडे अशीच एक्झाम झालेली आहे का फक्त रायगडचीच झालेली आहे. मला तर वाटतं सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये अशीच एक्झाम झालेली असेल, कारण खूप मुलांचे म्हणणे होते की अशी एक्झाम झाली, लूज झाली, हे झालं ते झालं. तर तुम्ही कमेंट करा, तर आपल्याला लवकर समजेल की सांगली, अहमदनगर, रायगड, पुणे, चंद्रपूर यांची एक्झाम कशी झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचे मत नोंदवा की ही एक्झाम बरोबर झालेली आहे का चुकीची झालेली आहे, की मी चुकीचं बोलतो मित्रांनो. तर तुम्हाला माझं मत आवडले असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून आपल्या विद्यार्थी हा जागा व्हायला पाहिजे आणि याच्यापुढे अशी एक्झाम व्हायला नको आणि प्रॉपर मार्क लावून लिस्ट लावायला पाहिजे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करा मित्रांनो. थँक्यू मित्रांनो.